ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अपहरण करून इचलकरंजीच्या तरुणाचा मुरगुड हद्दीत खून, 3 संशयित ताब्यात, नाजूक प्रकरणाचा संशय। मोटरसायकल रिपेरीचे कारण सांगत तरुणाचे अपहरण करून त्याचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सुहास सतीश थोरात वय 19 राहणार भोनेमाळ इचलकरंजी याचा मृतदेह कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात आढळून आला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 3 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। सतीश बळीराम थोरात वय वर्ष 50 यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी दिनांक 5 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सुहास संशयित आरोपी ओमकार, अमर शिंदे, ओमकार कुंभार सर्व राहणार लिंगाडीमळा इचलकरंजी यासह एक अल्पवयीन असे 3 जण सुहास याला मोटरसायकल रिपेरी करायची आहे असा बहाणा करून जबरदस्तीने घेऊन गेले। मुलाच्या जीवितास धोका असल्याची भीती वाटल्याने त्याचे वडील सतीश थोरात यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। दरम्यान शोध मोहीम सुरू असताना आज पहाटे देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला। तो मृतदेह सुहास थोरात याचाच असल्याची खात्री पोलिसांनी केली। प्राथमिक तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले असून शरीरावर मारहाणीचे व जबर दुखापतीच्या गंभीर खुणा आढळून आल्या आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला। संशयित 3 आरोपींना ताब्यात घेतला असून अपहरणापासून खुनापर्यंतची सर्व शृंखला तपासात उघड झाली आहे। सुहासला कुठे नेण्यात आलं, खून नेमका कशामुळे झाला, यात आणखीन कोणी सामील आहे का याचा तपास वेगाने सुरू आहे। सुहास थोरातचा निर्गुण खून उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड टळ ठोकून होते। महानकरे न्यूजसाठी सुभाष पस्मे, इचलकरंजी।